नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची सांगणार आहे. वटपौर्णिमेच्या पूजेचा संपूर्ण विधी आणि शुभ मुहूर्त देखील सांगणार आहे. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या शुक्रवार दिनांक 21 जून वटपौर्णिमेला आलेली आहे. या दिवशी सुवासिनीच्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात. वडाची पूजा करतात. तर वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल, उदबत्ती, कापूर, निरंजन, वडाच्या 2 पाने, कापसाची वस्त्रे, पंचामृत, खोबर, खारीक, बदाम, सुपारी, नाणे, हळकुंड, सुताची गुंडी, पाणी, सौभाग्य अलंकार, ब्लाउज पीस, फणी, गरसोळ, हळदी, कुंकू, बांगड्या, आरसा, सावित्री ओटीची साहित्य, गहू, आंबे, खोबरे, सुपारी, दक्षिणा, हळकुंड एवढं साहित्य लागणार आहे. साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर आपण बघूया वडाच्या झाडाची पूजा कशी करायची. तर या दिवशी सर्व स्त्रियांना छान असं नटून थटून साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. ही पूजा आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो. तर आपण सौभाग्य अलंकार परिधान करून पूजा केली पाहिजे. सर्वात आधी वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला निरंजन लावून घ्यायचे आहे. अगरबत्ती देखील लावून घ्यायची. आपण कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. बरेच जण मातीची पंती सुद्धा तिथे लावतात आणि ती तिथून ठेवून येतात. असे सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर आपण गणपतीची पूजा करायची. तर त्यासाठी वडाच्या झाडाजवळ थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळद कुंकू वाहून एक सुपारी मांडायची गणपतीचे प्रतीक म्हणून. मग गणपतीची ही पूजा करून घ्यायची. हळद कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करायचा आहे. ओम गणपते नमः, ओम गणपते नमः या वेळी तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. गणपतीची पूजा झाल्यावर निरंजन आणि अगरबत्ती ओवाळायची आहे. गणपतीची पूजा झाल्यानंतर वडाची पूजा करायची आहे. त्यापूर्वी वडाला पण जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर पंचामृत अर्पण करायचे आहे आणि पुन्हा एकदा वडाला जल अर्पण करायचे आहे. वटपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळ्या भागातून थोडीफार वेगळी असू शकते. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता. आमच्या इकडे कशी केली जाते ते मी तुम्हाला सांगते. वडाला जल अर्पण केल्यानंतर वडाची पूजा करायची. सर्वात आधी वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचे आहे. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. अक्षदा व्हायच्या आहे. कापसाची वस्त्र माळ अर्पण करायची. या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रियांनी उपवास ठेवतात. काही स्त्रिया निर्जल उपवास करतात, तर काही जण फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवतात. एकदा या वडाची पूजा झाली की मग हा उपवास सोडला जातो. वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर वडाच्या झाडाला फुले वाहायची आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर झाडाजवळ विडा ठेवायचा आहे. त्यासाठी 2 विड्याची पाने एकावरती एक ठेवायची आहे. त्यानंतर खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी आणि नाणं असं साहित्य ठेवायचं आहे आणि त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची आहे. कारण पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे तिला पण वाण देऊन तिची सुद्धा ओटी भरायची आहे. तर ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस ठेवायचा आहे आणि सावित्रीची ओटी ही गहू आंब्याने भरली जाते. तर त्या पिसावर गहू आंब्याने ओटी भरायची आहे आणि त्यानंतर सौभाग्याचं लेणं सावित्रीला अर्पण करायचं. सौभाग्याचं लेणं म्हणजे गरसोळ, टिकली, बांगड्या, आरसा, फणी, हळदी कुंकू याच्या बरोबर ओटी सर्व साहित्य ओटीमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर ओटीवर हळदी कुंकू व्हायचे आहे. नमस्कार करायचा आहे. त्यानंतर सर्वात शेवटी नैवेद्य दाखवायचा आहे. खडी साखरेसोबत नैवेद्य दाखवायचा आहे. पण या दिवशी आपण पुरणपोळी, आमरस असं काही पुरणपोळीचा किंवा गोडधोडचा नैवेद्य केला तर तो नैवेद्य दाखवायचा आहे. बरेच जण पूजा करताना शिधा पण ठेवतात. तुमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता. मग सर्वात शेवटी निरंजनाने अगरबत्तीने झाडाला ओवाळायचे. त्यानंतर वडाला फेऱ्या घालायच्यात. सुतगुडी वडाला बांधायची आहे. झाडाभोवती 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बरेच जण 21 प्रदक्षिणा सुद्धा करतात. पण तुम्ही तुमच्या इच्छा आणि श्रद्धेनुसार वडाला फेरे मारू शकता. यावर्षी वटसावित्री पौर्णिमा 21 जून 2024 ला आलेली आहे. पूजेची वेळ या दिवशी सकाळी पहाटे 5:24 पासून ते 10:38 पर्यंत असणार आहे. म्हणजेच पहाटे 5:30 ते पावणे 11 वाजेपर्यंत पूजेची शुभ वेळ आहे. वडाची पूजा झाल्यानंतर आंबा आणि गव्हाने 5 किंवा 7 सवासिनींच्या ओट्या भरायच्या.
कोकणात किंवा कोकणी स्त्रिया वडाच्या पानामध्ये 5, 7 किंवा 9 प्रकारची फळे घालून ती 5, 7 किंवा 9 सवासणीला देतात. यामध्ये करवंद, आंब्याची फोडी, फणसाचे गरे असं काही असतं किंवा काही जण खण त्यावरती आंबा, गहू अशा पद्धतीने पण ओटी भरतात. जसं तुमच्याकडे केलं जातं त्या प्रकारे तुम्ही करू शकता. वडाला फेरे घालून झाल्यानंतर ती सुतगुंडी उरलेली असते तर ती तोडायची नाही, तिथेच ठेवायची. त्यासाठी जाताना छोटी सुतगुंडी घेऊन जायची. त्यानंतर हात जोडून वटवृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची की मला व माझ्या पतीला तुझ्या इतकेच आरोग्य संपन्न दीर्घायू लाभू दे. धन, धान्य व मुले यांना माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे. मला अखंड सौभाग्य लाभू दे. अशी मनोभावे प्रार्थना करायची व नमस्कार करायचा. त्यानंतर 5 किंवा 7 सवासणीची ओटी भरायची आहे. तर सर्वात आधी सवासणीला हळदी कुंकू लावायचे, मग आंबा आणि गहू त्यांच्या ओटीमध्ये घालायचे. काही ठिकाणी वाण दिले जातात किंवा फक्त आंबा गव्हाने ओटी भरली तरीही चालते. ओटी भरल्यावर नमस्कार करायचा आणि काही ठिकाणी उखाणे पण घेतात. तर अशा पद्धतीने वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची आहे ती मी सांगितली आहे.